फोमेंतो पुरस्कृत विचारवेध व्याख्यानमाला श्रीनिवास नायक स्मृती व्याख्यान. वक्ते मिलिंद थत्ते. विषय एक चळवळ जनात आणि वनात. आल्या एकदा सभागृहात असं वर पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं की तुम्ही सगळे इथे खूपच धोका पत्करून आला, कारण वक्त्याला दिसेल असं घड्याळ नाहीये इथे, तरी सुद्धा तुम्ही आलात, बसलात, तर मग ठीक आहे, सुरू करा. एकदा मी थोडी ओळख करून देतो की मी कुठे काम करतो, कोणाबरोबर राहतो, त्या समाजाची. कारण आपल्या मनात अनेक वेगळ्या वेगळ्या धारणा त्याबद्दल असतात, गैरसमज असतात. मी नवीन असताना म्हणजे 25-26 वर्षापूर्वी एसटीने एका गावात उतरलो. तिथे रस्ता संपत होता, तिथे उतरलो आणि मला तिथून जवळच्या एका पाड्यातल्या एका माणसाचं नाव मिळालेलं होतं चिठ्ठीवर, त्याच्याकडे जायचं होतं. त्यामुळे मी उतरल्यानंतर जवळपास जी घरं होती त्यातल्या एका माणसाला विचारलं की अमुक अमुक पाड्यात मला जायचं आहे, कसं जायचं? तो म्हणाला, इथून मावळत बाजूला जा आणि जिथे तुला तुरीचं शेत दिसेल तिथून खाली उतरल्यावर 2 जावळे हे आहेत, त्याच्यामधून उजव्या हाताला जा आणि कांडोळीच्या वाकडातून पलीकडे गेलास की त्याच्यावरती मग खैराची 3 बुडं आहेत, त्याच्या पुढे जा आणि मग तुला खाली 4 घरं दिसतील, तिथे तो कांडोळपाड्याचा पाटील राहा. आता मी मुंबईतून तिकडे गेलेला माणूस आणि मला असा पत्ता सांगितला आणि माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडच्या डिग्र्या काही कामाच्या नाही, कारण आपल्याला जंगल वाचता येत नाही. अशा माणसांच्यात आपण आलोय की ज्यांना जंगल वाचता येतं आणि आपल्याला इथे माणसं लिहायला शिकायचं आहे. दुसरी एक घटना मला सांगायची ती अशी की आता अनेक राज्यांमध्ये आमच्या कामाचा विस्तार होतोय. मध्य प्रदेशातल्या झाबुआ नावाच्या जिल्ह्यात गेलो होतो आणि तिथल्या गावातल्या काही लोकांबरोबर 1-2 दिवसाची कार्यशाळा होती. त्याच्यात मी त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांना असं म्हटलं की आमच्या गावात नदीत खेकडे पकडायला जिथे आम्ही जातो तिथे एक बांबूची पातळ गरी घेऊन त्याच्या टोकाला कोंबडीची वजडी बांधून ती बुडवतो आणि खेकड्याने धरलं की कळतं, मग ते असे बाहेर काढायची वगैरे. त्या सगळ्यावर ते सगळे एकदम खुश होत मला डोलवत होते. आणि मी म्हटलं, पण त्यात जर मादी सापडली आणि तिच्या पाठीवर पिल्लं असली असं म्हणून मी त्यांना विचारलं, तर तुम्ही काय करता? आणि ते म्हणाले, म्हणजे काय, सोडून देतो, कारण ती पिल्लं आहेत ना, ती मोठी झाली पाहिजेत, त्यांचं जीवनचक्र चालू राहिलं पाहिजे. हे जे पालघर जिल्ह्याच्या एका तालुक्यातल्या गावात जे मी शिकलो तेच मध्य प्रदेशातल्या झाबुआमधल्या गावातल्या लोकांना सुद्धा माहीत होतं आणि त्यांची सुद्धा धारणा, जीवन तत्व ही तीच होती जी आमच्याकडे होती. आणखी एक गोष्ट सांगतो. एक आमच्या मुंबईतला एक मित्र आमचा आला होता एकदा, म्हणजे मला आता तिथे जाऊन 10-15 वर्ष झाल्यानंतरची घटना आहे. तेव्हा तो आला होता भेटायला आणि तो काय म्हणतात त्यांना, वाईल्ड लाईफ लव्हर होता. हे जरा मला अजून उलगडलेलं नाही प्रकरण की लव्हर म्हणजे जनरली ते शनिवार रविवारी फोटो काढतात. म्हणजे इतर बाबतीत लव्हर म्हटलं की काही वेगळ्या अपेक्षा असतात ना, की त्यांनी ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यासाठी काहीतरी करावं, पण जनरली हे सगळे फोटो काढतात. तर तसा तो वाईल्ड लाईफ लव्हर होता. तो आला होता आमच्या गावात, एक रात्र राहिला आणि आम्ही अंगणात चट्या टाकून झोपलो होतो. त्या गावाच्या मागे एक मोठा डोंगर आहे, डोंगरावर थोडं जंगल आहे, मागच्या बाजूला आहे. त्याला काही झोप लागेना. त्याने मध्ये उठून त्या गावातला एक काशीनाथ म्हणून जवळ झोपला होता, त्याला उठून विचारलं, इधर वो बिबट्या नहीं आता है क्या? तर तो काशीनाथ म्हणे, हो येतो की, बिबट्या आहे, तरस आहे, कोल्हे आहेत. असं त्याने म्हटलं, तू गप्प बस काशीनाथ, अशी यादी नको सांगू आता कोण कोण येतं. नाहीतर म्हटलं, हा आत्ता निघेल इथून जायला. तो
तो त्यांना म्हणे की तुम्हाला भीती नाही वाटत असं बिबट्या येतात हे ते तुम्ही आणि इथे बाहेर आपण असं अंगणात झोपलोय उघड्यावर वगैरे. तर काशीनाथची आई म्हातारी ती हसली आणि ती म्हणाली की तो त्याच्या वाटेने त्याच्या पोटासाठी हिंडतो, आपण आपल्या वाटेने आपल्या पोटासाठी हिंडतो, आपल्याला काय त्याची भीती. उलट काशीनाथ पुढे जाऊन त्याला असं म्हणाला की तुम्हाला मुंबईत राहायला भीती नाही का वाटत? इतक्या गाड्या, इतके रस्ते, इतकी गर्दी, इथे बघा कसं निवांत आहे. आता हे गोव्यात घेऊन निवांतपणाचं काही फार सांगायला नको मला, पण जंगलाबरोबरचा एक सहचर भाव हा मला देशातल्या अशा सगळ्या भागांमध्ये, अशा सगळ्या लोकांमध्ये दिसला की जे जंगलाच्या जवळ किंवा जंगलात राहतात, पिढ्यानपिढ्या राहतात, परंपरेने राहतात. त्याच्यात जंगलावर मालकी भाव, स्वामित्व भाव असं सगळं नसतं. एक सहचर भाव असतो की आपण एका कुटुंबात आहोत. नर्मदेवरच्या मोठ्या धरणाच्या विरोधात जेव्हा आंदोलन चालू होतं जोरात, त्यावेळेला त्याच्यातली एक घोषणा असायची, आमो अखा एक से. आणि आम्हाला म्हणजे आंदोलनात असणाऱ्या सगळ्यांचं कसं असायचं की आमो अखा एक से म्हणजे आम्ही सारे एक आहोत. तर आपली एकजूट दाखवण्यासाठीची ही घोषणा आहे असं आम्हाला वाटायचं. एका गावातले, धडगाव तालुक्यातल्या एका गावातले एक जत्र्या बाबा म्हणून होते, त्यांना विचारलं होतं मी की बाबा तुमच्यासाठी याचा अर्थ काय आमो अखा एक साचा. तेव्हा ते मला म्हणले आमो अखा एक से म्हणजे माझ्या घरातली माणसं, माझी गुरं, मी लावलेली झाडं, माझे शेत आणि आमच्या गावाजवळचं जंगल, हे सगळं आम्ही एक आहोत असा त्याचा अर्थ. त्यामुळे असं जो आमो अखा एक से मानतो त्याचं सिम्बायोटिक रिलेशनशिप त्या जंगलाबरोबर असतं की हे जगलं तर मी जगणार, हे संपलं तर मी संपणार. आता हे जसं हे अशा पद्धतीचं नातं असणं आहे, तशा काही सामाजिक गोष्टी पण मला सांगाव्याशा वाटतात. कदाचित कोणी तुम्ही युट्यूबवर आधीच बघून ठेवलं असेल तर तुम्हाला हे माहिती असेल, पण मला तरी सांगावंसं वाटतं की आमच्याकडे पद्धत अशी आहे की विधवेला पुनर्विवाह करता येतो. जर पती पत्नी जर पटत नसेल, त्यांचा घटस्फोट होऊ शकतो आणि ती पण पुन्हा लग्न करू शकते, तो सुद्धा पुन्हा लग्न करू शकतो. आपल्याला माहिती आहे की ज्यांचे लिखित इतिहास आहेत अशा प्रगत समाजांमध्ये विधवा पुनर्विवाहासाठी खूप प्रयत्न करावे लागले आणि इथे आधीपासूनच तसं आहे. जेव्हा लग्न ठरतं तेव्हा ते लग्न ठरण्यात मुलीचा मोठा अधिकार असतो. म्हणजे तिला साखरपुड्यानंतर सासरा आग्रह करतो, होणारा सासरा, की तू घरपाहुणी म्हणून ये. कारण त्याच्या मनात असतं असं नंतर खटके उडायला नको, तिने आधी पाहिलं बरं. आणि त्याचा आग्रह असतो आणि तशी समाजाची रीत आहे की ती मुलगी 4-5 दिवस आपल्या सासरी जाऊन, होणाऱ्या सासरी जाऊन राहते आणि त्या दिवसात जर तिला ते कुटुंब, त्या घरातले व्यवहार असं सगळं जर नाही आवडलं तर ती घरी येऊन सांगू शकते की मला हे लग्न नाही करायचं आणि तिचा निर्णय दोन्हीकडचे लोक मान्य करतात. मला खूप वेळा वाटतं असं की शहरात बोलताना लोकांना आणि खास करून स्त्रियांना विचारावं की तुम्हाला हा चॉईस हवा असेल का, की लग्नाच्या आधी असं जाऊन बघता येणं, एकटीने त्या घरात जाऊन राहणं आणि परत येऊन असा निर्णय घेऊ शकणं. फार एकदम आसामच्या वरच्या डोकाला म्हणजे भूतानच्या सीमेजवळ आसामचा जो भाग आहे तिथे बोडो जनजातीचे लोक आहेत. त्यांच्यात आणखी एक वेगळी पद्धत अशी आहे की तिकडे वराला परीक्षा द्यावी लागते. आपल्याकडे वधू परीक्षा हा शब्द खूप प्रचलित आहे आणि ती वराची परीक्षा अशी आहे की वर आणि त्याचा एखादा मित्र असे आपल्या सासूरवाडीला जाऊन राहतात लग्न ठरायच्या आधी, म्हणजे फायनल व्हायच्या आधी. आणि 4-5 दिवस तो त्या घरी जाऊन राहतो. तेव्हा ती त्याच्या समोर येत नाही फारशी. ती त्याला त्याचं निरीक्षण करत असते की हा आई वडिलांशी कसा वागतो, आमच्या घरातल्या गुरांशी कसा वागतो, घरातलं कुठलं काम करतो नाही करत, याचं कसं आहे व्यवहार. 3-4 दिवस झाल्यानंतर जर तिने पुढे येऊन त्याला उपरणं घातलं तर समजायचं की तिने स्वीकारलं. जर ती पुढे आलीच नाही किंवा आली पण तिने ते उपरणं आणलं नाही तर समजायचं की याची विकेट गेली. आता ज्या ज्या समाजांमध्ये अशा प्रकारच्या व्यवस्था आहेत ज्याच्यामध्ये स्त्रीचा सन्मान आहे, अशा समाजांना आपण बरेचदा मागास समजतो.
आणि खूप लोकांना असं वाटतं की हा माणूस मुंबई सोडून तिथे जाऊन राहिला म्हणजे बापरे केवढा त्याग केला. आणि आता मी पुढच्या काही मिनिटात तुम्हाला सांगायचं की किती मजा केली. कारण आपण जेव्हा अशा लोकांमध्ये जाऊन राहतो की जिथे या अनेक गोष्टी निष्कपट आहेत, अतिशय सरळ सरळ आहेत, तिथे आपल्याला पण सगळं सोपं वाटायला लागतं. आता कोविड नव्हे त्याच्या आधी जेव्हा नोटबंदी झाली तेव्हा मला काही पत्रकार मित्रांचे फोन आले की तुमच्याकडे काय याचा परिणाम झाला वगैरे. म्हणजे आता कॅशलेसनेस याच्याशी तुमचे लोक याला कसं तोंड देतात. मी त्यांना म्हटलं की मी सांगतो तुम्हाला की आता कॅशचा जो क्रंच आहे त्याच्यात लोक काय करतात. आमच्याकडे पूर्वीपासून बैलगाड्यांमध्ये मीठ विकायला यायचं आणि ते भटके लोक असायचे, ते मीठ विकायला यायचे. कौलांवर वाढवलेले जे डांगर असायचे लाल भोपळे, त्याच्या बदल्यात त्याच्याच वजनाचं मीठ मिळायचं. आमची गावं डोंगरात आहेत, तिथून खाली पठारात उतरलं वाडा तालुक्यात वगैरे की तिथे मिरचीची शेती होते. तिथे मिरची खुडायला जायचा आणि अधेडीवर किंवा चवलीवर मिरची खुडून द्यायची. म्हणजे काय 10 किलो मिरची खुडली तर 2.5 किलो मिरची तुम्हाला मिळते. जंगलामध्ये मोहाची झाडं असतात, त्याची मोहटी किंवा टोळंबी म्हणून त्याची बी आणायची, सुकवायची आणि नंतर त्याचं घाण्यात तेल काढायचं. तेल, मीठ, मिरची या अतिशय मूलभूत गोष्टींना पैसे लागत नाहीत. आमच्या गावातली काही म्हातारी माणसं आहेत ज्यांची मला पार्टी करण्याची पद्धत माहिती. त्यांनी सांभाळलेल्या कोंबड्या आहेत घरात आणि त्यातली गरज पडली पैशाची तर एखादी कोंबडी विकायची. 300-350 रुपयाला विकली जाते. त्याच्यातून काही चखना घ्यायचा असेल तर तो घ्यायचा आणि आपणच गाळलेली असते पहिल्या धारेची, ती घेऊन प्यायचं, मजा करायची. तारपा नावाचं वाद्य आमच्याकडे वाजवतात. त्या वाद्याला एक प्रकारचा दुधी लागतो, ज्याच्या वेली तारपा वादकाने बघून ठेवलेल्या असतात कुठे कुठे आहेत. तो जंगलात पण काही ठिकाणी म्हणायचा, लावतात पण काही लोक. तो ठराविक जातीचा दुधी असतो. त्याच्या खाली बांबूच्या 2 नळ्या असतात. ते चिकटवायला म्हणून मधमाशीच्या पोळ्यातलं काढलेलं मेण असतं आणि खाली त्याला जो ॲम्प्लिफायर असतो, जो करणा असतो खाली, तो ताडाची पानं गोल 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 फिरवून तयार केलेला असतो. रात्रभर तारपा वाजवून त्याच्यावर लोक नाचू शकतात. मी पण काही वर्षापूर्वीपर्यंत रात्रभर नाचू शकत होतो, आता नाही तेवढा नाचत. पण तरी करमणुकीसाठी सुद्धा पैसे लागत नाहीत. घर बांधताना घराच्या वर लाकडाचे आणि काही ठिकाणी म्हणजे लाकडाचे वासे चढवायचे, लाकडीच खांब ठेवायचे. सागाचा खांब जर तुम्ही दगडावर उभा केला तर तो 200 वर्ष पण टिकतो. मातीत घातला तर 50 वर्ष टिकतो. एक पिढी तर निघून जाते सागाचे 4 खांब उभे केले तर. त्यामुळे जंगलातून साग आणायचा, त्याचं छप्पर सुद्धा पूर्वी सागाच्या पानांनी शिवायचं. आणि सागाच्या पानांनी शिवण्यासाठी म्हणून पद्धत अशी होती की मी माझ्या अंगणात सागाच्या पानांची चवड आणून ठेवली. साधारण इतक्या उंचीची सागाची पानं आणून ठेवलेली दिसली की माझ्या आजूबाजूच्या 8-10 घरांमधले लोक मी न बोलावता मला मदत करायला यायचे आणि मग सगळे मिळून माझं छप्पर शिवायचं. सागाच्या पानाचं लिटरली छप्पर शिवलं जायचं आणि ते 2 पावसाळे, म्हणजे पाऊस तर जसं तुमच्याकडे आहे तसंच तिथे पण आहे, 2 पावसाळे ते छत काढायचं. खाली एकही थेंब घ्यायचा नाही त्याच्यात. जे राफ्टर्स असायचे, जे वासे असायचे, त्याला खिळे ठोकायला, खिळे आणायला जर पैसे नसतील तर फक्त गिरमीट आणायचं, त्याला भोगं पाडायचे आणि आंबाडीचा वाख बडवून बडवून त्याच्यात दोऱ्या करून त्यांनी ते वाशाच्या बोकांमधून घालून बांधायचा. कारवीची कुडं आणायची, त्याला शेण लिंबायचं, त्याच्या भिंती होतात, खाली दगड घालायचा, चोपायचं, त्याची जमीन होते. इतक्या सगळ्या म्हणजे घर बांधताना सुद्धा पैसे नसले तरी होऊ शकतात. माणसं लागतात, मजुरी लागते. ती म्हणजे मी पण हा प्रयोग माझं घर बांधताना केलेला आहे की एक दिवस 8 किलो चिकन घेऊन आलो आणि त्याच्यावर एक 12 जणांनी काम केलं दिवसभर. माझ्या घरातली जमीन चोपण्याचं काम, की जेव्हा खूप माणसं लागणार होती. त्यामुळे मी माझ्या पत्रकार मित्रांना म्हणतो की आता हे सगळं कॅशलेसच चाललंय. त्यामुळे नोटबंदी केली काय नाही काय
एका अनमॉनिटाईज इकॉनॉमीमध्ये आमचे व्यवहार नीट चालले. आता हे यात असं पण आहे की म्हणजे मी जेव्हा ते आमचं घर बांधलं आणि खाली शेणाने सारवणं आणि असं सगळं जेव्हा होतं तेव्हा मला कोणीतरी सांगितलं की भरपूर शेण लागेल, आपल्याला 3-4 बादल्या शेण लागेल वगैरे. आता स्वाभाविक आपण काय करतो की आत्तापासून FD करून ठेवायच्या, वर्षभरानंतर खर्च होणार असला की. तसं मला वाटलं की आता पुढचे 5-7 दिवस तरी आपल्याला शेण जमवून ठेवायला लागेल, तर मग पुरेसं शेण जमेल. तेव्हा मला गावातल्या एकाने सांगितलं, अरे पुढे रोज शेण टाकतात, साठवून ठेवायची गरज नाही. असंच आंब्याच्या बाबतीत झालं एकदा की आमच्या गावाजवळ जंगलात इतके आंबे आहेत की आंबा कच्चा उतरवून तो आडीच घालून खायचा असं कोणी करत नाही. एवढे कष्ट कशाला करायचे, पिकू देऊ तिथेच, भरपूर आहे आंबा. काय पोरं पाडतील, गलवलीने खातील, किती खातील खाऊन खाऊन, तरी सगळ्यांना उरेल. असं आंब्यासारखं आमच्या जंगलामध्ये खूप गोष्टी आहेत की ज्या ओढून ओरबाडून घ्यायची काही गरज नसते. औषधं घेताना तर इतकी साधी साधी पथ्य आहेत की औषधं घेताना म्हणजे त्याला एक्सट्रॅक्शन म्हणतो, जंगलातून काढताना तर तो एका झाडाचा पाला आहे, ते आमच्या एका कार्यकर्त्याची आजी सांगायची की पाठी उसण भरल्यावर तो चोळायचा. तो किती घ्यायचा याचं पथ्य जे ती सांगायची ते असं होतं की झाडावर सावली पडणार नाही अशा वेळेलाच जायचा, एकाच हाताने घ्यायचा आणि एकदा तुझ्या हातात पाला आला की झाडाकडे पाठ करून चालायला लागायचं. परत झाडाकडे पाहिलंच तर गुण येणार नाही. आता हे काय आहे की जे लोक इकॉलॉजीमध्ये, कन्झर्वेशनमध्ये काम करतात त्यांना हे सगळं खूप कठीण करून मांडायची सवय असते. ज्युडिशियस एक्सट्रॅक्शन आणि मग कॅरिंग कपॅसिटी, मग त्याचे इंडिकेटर्स, असं खूप तुम्हाला पर्यावरण शास्त्री सांगू शकतात. ते प्रकाशची आजी हे सगळं अतिशय सोपं करून सांगत होती की एवढंच घ्यायचं, नाहीतर गुण येणार नाही. आता हे असं जे सांभाळणारे लोक असतात त्यांच्याकडे भरपूर असलं पाहिजे, ज्यांची अशी वृत्ती आहे की मी साठवायची गरज नाही कारण निसर्गात भरपूर आहे आणि ते सगळ्यांना पुरेसं आहे. ही एक इकॉनॉमी ऑफ अबंडन्स आहे. असे लोक जेव्हा इकॉनॉमी ऑफ स्केअरसिटी मध्ये येतात तेव्हा, जेव्हा मर्यादित संसाधनांच्या मागे जग धावत आहे अशा जगात जेव्हा हे लोक खेचले जातात तेव्हा मग ते अचानक मागास, गरीब आणि असं सगळं व्हायला लागतं. आणि याची सुरुवात 1864 साली झाली, पहिला वन कायदा झाल्यावर. इंग्रजांनी ही कल्पना आणली की सगळी जंगलं सरकारची. त्याच्या आधी कुठल्याही भारतीय राजाने, बादशहांनी सुद्धा जंगल सरकारचं कधी केलं नव्हतं. शिकारी पुरता एक थोडा रिझर्व वगैरे काही काही बादशहा ठेवायचे, पण त्याच्यामधले लोकांचे हक्क काढून घेतले, लोकांना त्याच्यातून हकललं. हे आता जसे टायगर रिझर्व करतात तेव्हा ती पद्धत नव्हती. लोक पण त्या जंगलात असायचे, राजा पण शिकारीला जायचा. एवढंच बंधन घालायचं राजा की शिकार मीच करणार, तुम्ही नाही करायची, म्हणजे वाघाची, बाकीचं काय करतात ते करा. तसंही लोकांना वाघात काही रस नसतो म्हणजे खायला. एका गावात आमचं वेलपाडा म्हणून विक्रमगड मधलं गाव आहे, तिथली एकदा अफवा आली होती अशी की लोकांनी बिबट्या मारा, म्हणून मी त्या गावात म्हणजे तेव्हा जाणारच होतो. तर तिथे एक ममता म्हणून आहे, पण तिला विचारलं की काय झालं, तुम्ही लोकांनी असं मारलं म्हणायचं. तिला त्याचं खूप हसू, म्हणजे तिला असं वाटलं की काहीतरी हा विनोदच करतोय. म्हणलं काय झालं एवढं हसायला. ती म्हणते बिबट्या काय खायचं आहे, शिकार पोटासाठी करायची. हे इतकं स्पष्ट आहे की जे आपल्याला खायचं नाही ते कशाला मारायचं. पण इंग्रजांनी वनकायदा केला आणि जंगलामध्ये जे जे करतात ते सगळं बेकायदेशीर ठरवलं. म्हणजे 1871चा कॅटल ट्रेसपास ऍक्ट आहे. त्याच्यात म्हटलं की जंगलात शेळी, बकरी, डुक्कर, उंट, गाय, घोडा, खेचर, हत्ती कुठलाही पाळीव प्राणी चरायला गेला तर प्रत्येक प्राण्यामागे किती दंड होईल हे 1871 मध्ये घालून ठेवलं. जंगलातून सरपण आणलं तर तो गुन्हा आहे, जंगलातून चारा आणला तर तो गुन्हा आहे, जंगलातली एखादी जागा शेतीसाठी साफ केली तर तो गुन्हा आहे, जंगलातलं एखादं झाड तोडलं तर तो गुन्हा आहे, एखाद्या झाडाची फांद्या तोडल्या तर तो गुन्हा आहे. जगायचं कसं मग? आणि या सगळ्यावर कहर म्हणजे 1891 मध्ये क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट पण करून टाकला इंग्रज सरकारने, की काही काही ट्राईब्स, काही काही समाजच्या समाज गुन्हेगार ठरवून टाकले. मग याच्यातला कोणी गुन्हा करून न करू तो समाजच गुन्हेगार आहे. स्वातंत्र्यानंतर गेला सुदैवाने हा शेवटचा कायदा, पण त्याच्या जागी जो नवीन कायदा आला त्याच्यामध्ये हॅबिच्युअल ऑफेंडर्स असा एक शब्द टाकून परत वर्तन नोकरशाही ते चालू ठेवलं. असं सगळं असल्यामुळे आपण जे करतो ते सगळंच बेकायदेशीर आहे असं झाल्यामुळे
समाज दबला पिचला आणि खूप ठिकाणी त्यांनी युद्ध केली, लढाया केल्या इंग्रजांशी. म्हणजे याचा आत्ता आपल्या वाचनात मेनस्ट्रीम मीडियामध्ये भगवान बिरसा मुंडांचं नाव यायला लागलंय. पण बिरसा मुंडा सोडून असे किमान 70-75 क्रांतिकारक होऊन गेले की ज्यांनी मोठमोठ्या उठावांचं लढायांचं नेतृत्व केलं. 1857च्या आधी सुद्धा केलं, नंतर सुद्धा केलं. पण त्यांची नावं आपल्याला माहीत नसतात. आणि हे त्यांच्याकडून जंगल आणि जमीन हे हिरावून घेतल्यामुळे लोक गरीब व्हायला सुरुवात झाली. अगदी शेवटचा लढा असला आणि तुम्ही मराठीमध्ये वाचत असाल पुस्तकं तर गोदावरी बरोळेकरांनी जेव्हा माणूस जागा होतो लिहिलं, तर यातला मला वाटतं शेवटचा लढा असा. असं सगळं राहिल्यामुळे आणि आता सुद्धा तो 1927चा भारतीय वन कायदा लागूच आहे. 1927 म्हणजे हा काही भारतीय वन कायदा नाही आहे, हा इंग्रज वन कायदाच आहे. पण अजूनही तोच आहे आणि वन विभागाची तीच नोकरशाही ही आत्ता पण राबवते. त्यांचे अधिकार, त्यांच्या टर्म्स आणि त्यांची डेहराडूनला असलेली अकॅडमी अजूनही ते सगळं शिकवते त्यांना की लोक जंगलातले चोर आहेत आणि तुला जंगल राखायला पाठवले. आणि अशा अधिकाऱ्यांच्या हातात जंगल राखण्याचे अधिकार दिले की ज्यांचं ते जंगलाशी जैविक नातं नाही, ते जंगल संपले तर त्यांची ट्रान्सफर होणार आहे. आणि हा जो जंगलात राहणारा माणूस आहे ते जंगल संपलं तर तो संपणार आहे आणि त्याला याची जाणीव आहे, पण त्याच्या हातात त्याचा अधिकार नाही. 2006 मध्ये भारताच्या संसदेला याबाबत जाग आली आणि त्यांनी वनहक्क कायदा पास केला. 2008 मध्ये वयम चळवळीची आम्ही सुरुवात केली तेव्हा ह्या कायद्याची नुकतीच अंमलबजावणी सुरू झाली होती आणि आम्हाला असं वाटलं की लोकांपर्यंत कायदा पोहोचलाच नाही तर उपयोग काय हा कायदा हो. त्यामुळे आम्ही गावागावांमध्ये फिरणं, लोकांना हे सांगणं आणि ह्याच्यातली कळीची बाब अशी होती की तो कायदा असं म्हणत होता की जो कोणी जंगल जमिनीत 2005च्या आधीपासून शेती करतो त्याचा हक्क हा कायदा मान्य करेल. पण त्याच्यासाठी त्याला दावा करावा लागेल, त्याला काही पुरावे द्यावे लागतील, त्याचा पंचनामा गावातल्या एका समितीला करायला लागेल, ग्रामसभेने त्याची पडताळणी करावी लागेल, मग ते अमुक समितीकडे जाईल, मग ते टमुक समितीकडे जाईल आणि मग त्याला ते अधिकारपत्र भेटेल. एका बाजूला परमशक्तिशाली वन विभाग होता की ज्यांच्याकडे मागच्या 150 वर्षांचे रेकॉर्ड आहेत पण ते कोणाला द्यायला तयार नाही. आणि दुसऱ्या बाजूला असा नागरिक होता की ज्याला लिहिता वाचता यायला या पिढीत लागलाय आणि मागच्या पिढीच्या नावाने तो आता दावे करणार आहे. कारण जोपर्यंत बाप जिवंत आहेत मुलं जमीन माझी असं म्हणत नाही, बापाचे असंच म्हणतात, सगळीकडे आहे. त्यामुळे तो जो शाळेत कधीच गेला नाही ना तो हा दावा करणार आहे. त्यामुळे आमचं पुढचं आव्हान हे होतं की त्याला त्याचा दावा नीट करता आला पाहिजे. मग गावातल्या तरुणांची याच्यासाठी प्रशिक्षण घेणं, त्यांना तो दावा कसा लिहायचा, त्याच्यात काय खाचाखोच असतात हे सगळं सांगणं, इथून सुरुवात झाली. आणि मग आमच्या असं लक्षात आलं की ज्यांचे पूर्वी दावे करून झालेत आणि ज्यांना अधिकारपत्र सरकारने दिले आहेत त्या सगळ्यांना ज्यांच्याकडे प्रत्यक्षात 2-3 एकर जमीन आहे त्याला 20-25 गुंठ्याचा कागद मिळाला आहे. आणि असं बघता बघता आमच्या लक्षात आलं की खूप लोकांचं आहे. त्यामुळे 2012 साली आम्ही पहिल्यांदा आमचा एक आंदोलनाचा एक नवा प्रयोग केला. तो म्हणजे आम्ही या सगळ्यांना असं म्हटलं की अन्याय कुठे होतोय हे आपण आधी बाहेर काढू आणि मग जो अन्याय करतो त्याला जबाबदारी घ्यायला लावू. त्यामुळे आम्ही माहिती अधिकार सत्याग्रह केला. आमचा अंदाज असं म्हणजे आम्ही तेव्हा 2-3 कार्यकर्त्यांची टीम होतो. मोटरसायकलवर फिरून 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 किती गावं फिरणार, तेवढे गावं फिरून आमचा अंदाज होता 250-300 लोक येतील आणि तो माहिती अधिकाराचा अर्ज घेऊन रांगेत उभे राहतील, तो अर्ज देतील. प्रत्यक्षात तेव्हा 1200 पेक्षा जास्त लोक त्या सत्याग्रहात सहभागी झाले. कारण तो प्रश्न तितका जिव्हाळ्याचा, पोटा पाण्याचा, जीवन मरणाचा होता. त्यामुळे लोकांचा प्रतिसाद त्याला मिळाला. त्यानंतर आम्हाला 2 वर्ष लागली सरकारकडून हे मान्य करून घ्यायला की सरकारचं चुकलं. पण त्याच्यानंतर मग सरकार या भूमिकेत आलं की कलेक्टरने एकदा निर्णय दिला की तो फायनल आहे, त्याच्यानंतर काही बदललं जाऊ शकत नाही. आता मागची काही वर्ष आम्ही त्याच्यासाठी लढतोय की कलेक्टरला त्याचा निर्णय बदलता यावा याच्यासाठी काय करता येईल. आणि आता त्या म्हणजे 1200 वरून वाढून पुढच्या काही वर्षात ही संख्या 2500 पर्यंत गेली. त्यातल्या 1400 लोकांना आतापर्यंत सुधारित हक्कपत्र म्हणजे त्यांचं पूर्ण जमिनीचं मालकीपत्र आता त्यांना मिळालं आहे. आणखी लोक बाकी आहेत, त्यामुळे आता त्यांचं अजून सुद्धा रेटणं चालू आहे. जशी जंगलातल्या जमिनीवर शेती आणि वस्तीची मालकी मिळणं महत्वाचं आहे तसंच लोकांसाठी त्याच्या आजूबाजूचं जंगल सुद्धा नीट राहणं महत्वाचं आहे.
कारण या म्हणजे आमच्या लोकांचं फक्त शेतीवर पोट भरत नाही, म्हणजे तितकी शेती नाही आहे सुद्धा, पण जंगलात इतक्या प्रकारचं अन्न आहे, इतक्या प्रकारच्या औषधी आहेत, सरपण आहे, चारा आहे आणि पाणी आहे. या सगळ्या गोष्टी जंगल देतं. या सगळ्या गोष्टी काही शेतीत नाही आहेत आणि त्यामुळे ते जंगलाचे हक्क सुद्धा गावाकडे असले पाहिजे. कायद्यात तशी तरतूद आहे, पण हे लोकांना आणि सरकारला दोघांनाही पटवणं आमच्यासाठी आव्हानाचं होतं. त्यामुळे आम्ही या विषयाला थोडं उशिरा हात घातला. जेव्हा हे प्रत्यक्ष जमिनीचे अधिकारपत्र आपल्याला मिळतात या मार्गाने जाऊन हे लोकांना लक्षात यायला लागलं, तेव्हा मग आम्ही याच्याकडे वळलो की जशी शेती आहे तसंच आपल्याला जंगल पण हवं. आणि मग जंगलावरती सामूहिक वन हक्काचा असं ज्याला म्हणतात तो दावा करणं, मग त्या जंगलाचा आपल्याकडे अधिकार घेणं, अशी प्रक्रिया काही गावांमध्ये सुरू झाली. जंगलाचा हक्क येईल, जंगल सांभाळू, हे सगळं थिअरीमध्ये ठीक आहे, पण लोक गावात असतील तर करतील ना हे सगळं. आता आमच्याकडचं पद्धत अशी की पहिलं पावसाळी पीक काढून झालं, भात, नागली, उडीद, तूर वगैरे, की बाहेर कामाला मजुरीला निघून जायचं. आणि आता मी काल इथल्या एका गावात गेलो होतो, ते मला विचारत होते की झाडं तोडणारे मजूर कुठे मिळू शकतात का वगैरे. तर आमच्या जव्हार तालुक्याची ख्याती आहे. जव्हार तालुक्यातले मजूर रत्नागिरीपर्यंत येतात. मोठी झाडं तोडण्याचं काम असेल तर ते खूप कौशल्याने करतात, पण लांब लांबच्या ठिकाणी मजुरीला निघून जायचं हेच सगळ्यांचा जीविकेचा मार्ग असल्यामुळे गावात कुणी राहायचंच नाही. एकदा तो पावसाळा संपला, म्हणजे खरीपाची कापणी झाली की त्याच्यानंतर गावं सोडून लोक निघून जायचं. त्यामुळे मग आम्ही ठरवलं की आपण रोजगार हमी कायद्याचा अभ्यास करायचा, लोकांना ते शिकवायचं की आपल्याच गावात आपल्याला रोजगार हमी कायद्यातून रोजगार कसा मिळू शकतो. आणि तेव्हा नुकतंच असं झालं होतं की रोजगार हमी कॅशलेस झाली होती. म्हणजे महाराष्ट्रात रोजगार हमी योजना 77 सालापासूनची होती, ज्याच्यात वि. स. पागेंनी असं स्वप्न पाहिलं होतं की दुष्काळी भागात जर लोकांना आपण रोजगार हमीतून काम दिलं, मजुरी दिली आणि त्याच्यातून जर गावाचं पाणी सुधारलं, गावातल्या जमिनी सुधारल्या, तर काही काळाने लोकांना रोजगाराची गरजच पडणार नाही. असं 77 म्हणजे 72च्या दुष्काळातलं त्यांचं स्वप्न होतं. आणि आम्ही अजून सुद्धा तीच कामं करतोय, अजून काही तसं झालेलं नाही. पण आमच्यासाठी असं होतं की गावात काम करून मजुरी मिळेल, हा तर एक मार्ग खुला होईल. पण तेव्हा महाराष्ट्राची रोजगार हमी योजना जाऊन केंद्र सरकारचा नरेगा कायदा आणि त्या कायद्याने हे कंपल्सरी केलं की बँकेत किंवा पोस्टाच्या खात्यात ट्रान्सफर होणार मजुरी, कॅशमध्ये मजुरी वाटली नाही ना. जोपर्यंत कॅशमध्ये मजुरी असायची तोपर्यंत आमच्याकडे चेष्टेत असं म्हणलं जायचं, रोजगार हमी, कामाला कमी, अर्धे आम्ही अर्धे तुम्ही. आणि मजुरांना पण असं असायचं की अंगठा लावायचा, 6 दिवस अंगठा लावून घ्यायचा, 15 दिवसाचं मस्टर असायचं. 6 दिवसाचा अंगठा लावायचा, 6 दिवस थोडंसं काम करायचं, आपल्याला त्याची मजुरी कॅशमध्ये मिळते आणि मग त्याच्या पुढचे अंगठे वनरक्षक लावतो 15 दिवसाचे. ही पद्धत होती, पण ती पद्धत तेव्हा मोडीत निघाली कारण हे कॅशलेस झालं. आणि त्यामुळे मग नोकरशाहीने असं सुरू केलं की काम काढायचंच नाही रोजगार हमीचं, लोकांना नकोच आहे म्हणायचं काम. बरं, तो कायदा असं म्हणायचा की मागेल त्याला काम, म्हणजे तुम्ही मागणी केली तर काम. मागणी अर्जच गायब करायचे, मागणी अर्जच मिळाले लोकांना की काय करतील. त्यामुळे आम्ही मागणी अर्ज छापले, लोकांनी झेरॉक्सच्या वर्गण्या काढल्या, मागणी अर्ज छापले, लिहिले. त्याला जी पोच पावती द्यायची त्या पोच पावतीवर तारीख घालायला नाही म्हणायचे ग्रामसेवक, म्हणजे ग्रामपंचायत सचिव जे असतात, सेक्रेटरी, ते त्याच्यावर तारीख घालायला नाही म्हणायचे. काही जण शिक्काच नाही मारायचे, नुसतंच असं काहीतरी सही केल्यासारखं करायचे. पण गावातल्या तरुणांचं सतत प्रशिक्षण करून त्यांना हे समजायला लागलं की सरकारकडे कुठलाही कागद दिला की त्याची पोच आली पाहिजे, त्याच्यावर शिक्का असला पाहिजे, सही नसली तरी चालेल. म्हणजे मी काही वेळेला गमतीत मला असं वाटतं की आमचे एकदम शिकलेले जे या बाबतीत तरबेज झालेले कार्यकर्ते आहेत ना, ते कोरा कागद दिला तरी त्याची पोच घेतील. पण रोजगार हमीच्या काम मागणीचा अर्ज द्यायचा आणि पोच घ्यायची, हे तेव्हा ते सुरू केलं आम्ही. पहिल्या 3-4 गावांमध्ये आम्हाला त्यात चांगलं यश मिळालं. म्हणजे ग्रामपंचायतीत 100-200 मजूर जायचे, म्हणायचे की पोच दिल्याशिवाय आम्ही इथून उठत नाही, तुम्हाला काय करायचं तुम्ही करा. मग ह्यांना पोच द्यावी लागते, पोच दिल्यानंतर काम द्यावं लागतं. आणि मग 15 दिवसात जर मजुरी नाही मिळाली तर बेरोजगार भत्त्यासाठीचा अर्ज करायचा, दिरंगाई भत्त्यासाठीचा अर्ज करायचा. ते पण सगळं हळूहळू गावातली मंडळी शिकत गेली आणि वापरत पण गेली. अनेकदा ते हे पण शिकून गेले होते की सरकारी कर्मचाऱ्यांपुढे, अधिकाऱ्यांपुढे जाताना काय बोलायचं. म्हणजे आमच्या एक खातेरी गावातला एक शिळा जंगली म्हणून, आता
बरंच वय झालं त्याचं, पण तो तेव्हा तहसीलदार ऑफिसमधल्या एका कर्मचाऱ्यापुढे जाऊन म्हणाला होता की रोजगार हमीच्या 2012च्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये परिच्छेद 5.3 मध्ये असं म्हटलंय. असं म्हटल्यानंतर मग काही काळाने मग हे सरकारी कर्मचारी विचारायला लागले, तू वयमचा आहे का? आणि त्याच्यातही काही इतके हुशार झालेले होते की ते म्हणायचे नाही, मी नागरिक आहे, मी कुठेही असं बोलू शकतो. पण असं सगळं झाल्यामुळे असं झालं की एक इक्वलाइज होण्याची प्रक्रिया सुरुवात झाली. आणि आम्ही आग्रहपूर्वक सगळ्यांना नेहमी सांगत असतो, आत्ताही म्हणतो की कुठल्याही सरकारी कर्मचाऱ्याला साहेब म्हणायचं नाही, अधिकाऱ्याला सुद्धा, कलेक्टरला सुद्धा साहेब म्हणायचं नाही. साहेब गेले ना 47 साली. आता जे आहे ते आपल्यापैकीच काही जण त्या जबाबदारीवर त्या पदावर बसलेत. त्यामुळे आपण आपल्या गावात नवखा माणूस आला त्याला दादा म्हणतो, भाऊ म्हणतो, ताई म्हणतो, तसंच म्हणायचं. आणि आपण आपल्या गावात ज्या भाषेत बोलतो त्याच भाषेत त्याच्याशी बोलायचं. ती भाषा समजून घेण्याची जबाबदारी त्याची. त्यामुळे लोक आपापल्या स्तरावर लोक हे सगळं करायला लागले. आणि त्यामुळे आता गावातला 1-2 वर्ष चळवळीत राहिलेला कार्यकर्ता हा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांशी व्यवस्थित बोलू शकतो, नियमावर बोट ठेवून काही गोष्टी करायला त्यांना भाग पाडू शकतो. आता तर आमची तरुण पोरं ते ई ग्राम स्वराज नावाचं पोर्टल आहे, ऍप आहे, त्या ऍप मधून काढतात की ग्रामपंचायतीने मागच्या 3 वर्षात कशावर काय काय खर्च केला. विहीर दुरुस्तीवर 3 लाख लिहिले, ती कुठली विहीर ते सांगा असं त्याला म्हणतात, ते दाखवून. कारण आमच्या एकेका ग्रामपंचायतीमध्ये 10-10, 12-12 पाडे असतात. या पाड्यात म्हणायचं त्या पाड्यात केले, त्या पाड्यात म्हणायचं त्या पाड्यात केले, तर हे काही आता चालू देत नाहीत लोक. कारण ते पोर्टल वापरून विचारतात आणि मग म्हणतात की ठीक आहे, ऑनलाईनच तक्रार करतो आता. तर हे सगळं लोकांना जसं समजायला लागलं, रोजगार हमीचा व्याप आमचा पहिल्या वर्षी जो काही 3-4 गावापुरता होता तो वाढत कोविडच्या नंतरच्या 2021च्या उन्हाळ्यामध्ये 180च्या आसपास गावांमधल्या 16,000 मजुरांना आम्ही काम देऊ शकलो. म्हणजे तेवढ्या लोकांना स्थलांतर करावं नाही लागलं 2-3 महिने तरी. अजूनही पूर्ण स्थलांतर थांबलं असं नाही, कारण काही वेळेला स्थलांतर फायद्यात पडतं गावात हे काम करण्यापेक्षा. त्यामुळे स्थलांतर लोक त्यांच्या इच्छेने करू शकतात, पण अनिच्छेने करायची गरज नाही. म्हणजे ज्याला डिस्प्लेस मायग्रेशन म्हणतात तसं करण्याची गरज नाही. रोजगार हमी हे आमच्या दृष्टीने एक लो हँगिंग फ्रूट होता. म्हणजे याच्यामध्ये आम्हाला माहित होतं की कायदा वापरला की 15 दिवसात 1 महिन्यात फळ मिळणार. त्यामुळे एकदा रोजगार हमी कायदा हातात घेऊन त्याचा वापर करून त्याचं फळ मिळतं म्हटल्यावरती मग गावातल्या लोकांचा या सगळ्या प्रक्रियेवर विश्वास बसायला लागला की वयम चळवळ आपल्याला ते सांगते की कायद्यात ताकद आहे, लोकशाहीत ताकद आहे आणि आपण लोक आहोत, त्यामुळे आपण ती ताकद वापरू शकतो. याच्यावर लोकांचा विश्वास बसतो. मग आम्ही याच्यापेक्षा काही कठीण गोष्टी करायला घेतल्या. ते म्हणजे असं की आमच्याकडे एका ग्रामपंचायतीची एक ग्रामसभा नसते. त्या ग्रामपंचायतीत जितके पाडे किंवा वाड्या आहेत त्या प्रत्येक वाडीची वेगळी ग्रामसभा होऊ शकते. आणि ग्रामपंचायत ही ग्रामसभेला उत्तरदायी असते कायद्याने. असं प्रत्यक्षात होत नाही ग्रामसभामध्ये. तुमच्यापैकी जे इथल्या पण इच्छादी ठोकपणे सांगू शकतो की ग्रामसभेचं हजेरी रजिस्टर घेऊन ग्रामपंचायतीचा शिपाई घरोघर फिरतो आणि सह्या घेतो. प्रत्यक्षात ती सभा काही होत नाही. पण आमच्याकडे ही सभा होते. या सभेचं प्रोसिडिंग लोक लिहितात, त्याची नोटीस पण लोकच काढतात आणि ग्रामपंचायत सचिवाला म्हणतात की तू याच्यावर शिक्का नाही गेलास तर आम्ही आमच्यावरती नोटीस काढतो, कारण तू ग्रामसभेचा नोकर आहेस, तू ग्रामसभा नाही आहेस. त्याच्या आधी त्याची दादागिरी अशी चालायची की मी नसताना तुम्ही कशी काय ग्रामसभा घेता. त्यामुळे त्याला लोक म्हणायचे की विधानसभेचे सचिव रजेवर गेले तर सेशन पुढे ढकलतात का. आम्ही आमची ग्रामसभा घेणार आणि मग ग्रामसभा बैठकीमध्ये अनेक गोष्टींवर साधक बाधक चर्चा करणं, निर्णय घेण्याची सुरुवात झाली. महाराष्ट्र सरकारने तेव्हा अशी एक योजना काढली की अशा सगळ्या ग्रामसभांना सरकार दरवर्षी काही अनटाईड डेव्हलपमेंट फंड देणार. म्हणजे गावाच्या विकासासाठी काही निधी थेट ग्रामसभा कोषाच्या खात्यात येणार. प्रत्यक्षात तो निधी तिथे आला नाही, तो ग्रामपंचायतीच्या खात्यात आला. मग पुढची 2 वर्ष आम्ही त्याच्यावर संघर्ष केला की तो तिथे नाही इथे आला पाहिजे आणि तो आम्हीच खर्च करणार. एक काष्टीपाडा नावाचं गाव आहे, तिथल्या लोकांना असा अनुभव आला की ग्रामपंचायतीने त्यांच्या वाटचे 54,000 रुपये खर्च करून टाकले. निधी फार मोठा नसतो, त्याच्यातले काहीतरी 60-70 हजारातले 54,000 ग्रामपंचायतीने खर्च करून टाकले. हे तिकडे बोलायला गेले ग्रामपंचायतीत सरपंच ग्रामसेवकांना. ते म्हणले की आमचे पैसे तुम्ही कसे काय खर्च केले. ते म्हणे की नाही पण तुमच्याच कामावर केले, तुमच्या गावातच पाईपलाईन टाकणार आहोत वगैरे. ते म्हणाले ते काही असं तुम्ही ठरवायचं नाही. मग काष्टीपाड्याचे लोक बीडीओना भेटायला गेले पंचायत समितीत जाऊन
आणि बीडीओंना म्हणले की यांनी कसे काय खर्च केले म्हटल्यावर बीडीओंचं म्हणणं असं होतं की पण तुमच्या विकासासाठीच आहे. त्याच्यावर लोक त्यांना म्हणाले की विकास हा नंतरचा मुद्दा आहे, निर्णयाचा अधिकार हा आमचा पहिला मुद्दा आहे. आणि जर आम्ही भारताचे लोक पासून संविधान सुरू होतं तर आमच्यापासूनच विकास पण सुरू झाला पाहिजे आणि आम्ही याचा निर्णय घेणार. ते खूप चांगल्यानंतर मग या ग्रामपंचायतीतल्या मंडळींनी त्यांना 54,000 रुपये कॅश आणून दिले आणि मला करा बाबा कशावर खर्च करतात. आता अशी परिस्थिती आहे की पालघर आणि नाशिक ज्या 2 जिल्ह्यात आम्ही काम करतो, दोन्ही जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेकडून थेट ग्रामसभा कोषात पैसे ट्रान्सफर होतात, लोक तो पैसा खर्च करतात. ही जी 2 वर्ष संघर्षाची होती त्या काळात म्हणजे हा पैसा निधी तिकडून इकडे येण्यासाठीचा जो काही वेळ गेला आमचा, त्याच्यात एक वेगळी बांधणी आम्हाला लोकांची करता आली. म्हणजे चळवळ जी टिकते ती लोकांच्या ताकदीवर, ती काही इथे कोणतरी उभं राहून भाषण देतो म्हणून होत नाही. लोकांची ताकद जितकी वाढत राहील तितकी चळवळ वाढू शकते. त्यामुळे आम्ही काय केलं या 2 वर्षांमध्ये ग्रामसभेचं इराड नावाची नवीन पद्धत सुरू केली. आमच्या गावांमध्ये इराड म्हणजे गाव देवाच्या उत्सवासाठीची वर्गणी. आपल्याला माहिती आहे आपल्या सगळ्यांच्या गावात म्हणजे भारत देशातल्या सर्व गावांना ग्रामदैवत असतात. आता जी गावं खूप मोठी झाली त्यांच्या दैवताचं मंदिर पण खूप मोठं झालंय. ती छोटी गावं असतात त्यांच्या ग्रामदैवताला काही फार मंदिर बिंदिर असतं असं नाही, पण ग्रामदैवत असतात. त्याच्यासाठी आमच्याकडे तो इराड काढतात. तो इराड समान असतो, सर्व घरांनी तेवढाच द्यायचा असतो. खर्चाचा एक अंदाज लोकांनी काढलेला असतो की देवाला 2 बकऱ्या द्यायला लागतात, एक 10-12 कोंबड्या लागतात. तर त्याच्यासाठी जेवढा खर्च येतो आणि तो भगदाला बोलावणार, तारपा वादकाला बोलावणार, त्यांची जी बिदागी असेल असं सगळं मोजमाप करून लोक वर्गणी ठरवतात, तो इराड देतात. आणि इराड किती जमला, किती खर्च झाला, कशावर खर्च झाला हे सगळं त्या उत्सवाच्या दिवशीच वाचून दाखवलं जातं. त्यामुळे गावातल्या सगळ्यांना माहित असतो की इराड किती जमला, किती खर्च झाला, जे बचत झालेले पैसे कोणाकडे ठेवले. आम्ही काय केलं की ग्रामसभेचा इराड सुरू केला. म्हणजे प्रत्येक घरातून ग्रामसभेच्या कामासाठी वर्गणी काढायची. गावाच्या कामासाठी जो कोणी तालुक्याला येईल, जिल्ह्याला जाईल, त्याचा प्रवास खर्च, त्याची त्या 1 दिवसाची बुडलेली मजुरी, असा सगळा खर्च ग्रामसभेच्या इराडातून करायचा. रूढ पद्धत अशी आहे की ज्याला राजकारणात करिअर करायचंय तो स्वतः खर्च करतो आणि मग लोकांना म्हणतो की मी माझ्या खर्चाने आणले, आता मला प्रश्न नाही विचारायचे. आम्ही ते पायात तोडून टाकलंय की गावाच्याच खर्चाने गावाच्या कामासाठी जायचं आणि आल्यावर गावाला सांगायचं काय करणार. आता ग्रामसभेच्या इराडाचं वाचन नेहमी ग्रामसभेत होतं, लोकांना सगळा हिशोब माहीत असतो. जेव्हा हा सरकारी निधी ग्रामसभा कोषात आला तेव्हा लोकांनी त्याच्याकडे याच दृष्टीने पाहिलं आणि त्याचा पण अत्यंत पारदर्शक व्यवहार ठेवला. एक पैशाचा हिशोब ठेवला. त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना आम्हाला कोटेशन म्हणजे काय, व्हाउचर म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आम्ही शिकवत गेलो, लोक शिकत गेले आणि वापरत गेले. त्यामुळे अतिशय फ्लॉलेस प्रोसेस करून लोकांनी दरवर्षीचा 100% निधी वापरला. आता लोक असं म्हणतात की जर आम्ही हे करू शकतो तर ग्रामपंचायतीत आमच्या 6 पट 7 पट निधी येतो, ग्रामपंचायत त्याचा हिशोब आम्हाला का दाखवत नाही. आणि आता हे आंदोलन आम्ही न चालवता लोक आपलं चालवू शकतात. इथपर्यंत आल्यानंतर असं होतं की आता विकास म्हणून आपण पुढे जायचं, काय करायचं. आमचं एक चळवळीचं गाणं आहे ज्याच्यात आम्ही म्हणतो जलजंगल जमिनीवर वाट सुखाची. आपल्याला जर इथेच राहायचं असेल तर या 3 गोष्टी समृद्ध असतील तर आपण सुखाने जगू शकतो. आणि त्यामुळे आता आमच्या 7 गावांमध्ये हा आता पहिलाच टप्पा आहे ज्याच्यामध्ये असं सुरू झालंय की लोकांनी झाडं लावली आहेत, त्याचं रक्षण लोक करतायत. त्या झाडांमधलं तण काढणं, त्याला पाणी देणं, हे सगळं जंगलाच्या जमिनीत म्हणजे स्वतःच्या मालकीत कोणीही करेल, पण मालकी आणि जंगल दोन्ही मिळून त्या ठिकाणी 7-8 प्रजातींची झाडं लावणं, बांबू लावणं, वाढवणं, राखणं असं चालू आहे. अनेक डोंगरांमधले झरे जे होते त्या झऱ्याच्या भोवती कॉर्डन म्हणजे उपळा बांध असं आम्ही त्याला म्हणतो आमच्याकडे, तो बांधून त्या झऱ्याचं आयुष्य वाढवलंय. आणि तिथून गुरुत्वाकर्षणाने खालच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी नेणं असंही अनेक गावांनी केलंय. 18 गावांमध्ये विहिरी बांधून झाल्या. अनेक जणांकडे छोटं शेततळ म्हणजे 5,000 लिटर पाणी राहील इतकं, त्याला आम्ही जलकुंड म्हणतोय. असं 1,000 शेतकऱ्यांनी आता केलंय आणि त्याच्यावर थोडा भाजीपाला लावताय. घरी खायला भाजी होतेच, थोडी जास्त झाली की माणूस काय करतो, माझ्या घरापुरती भाजीपाला झाला माझ्याकडे पण थोडा जास्त आहे म्हटल्यावर माणूस काय करेल, तो शेजारच्या सगळ्यांना वाटतो. त्याच्यापेक्षा जास्त झाला तर मग तो विकायला जातो. तर आता आमच्याकडे आमचे जे 1,000 शेतकरी जे या
छोटं शेततळ आणि या सगळ्या प्रयोगात सहभागी झाले. त्यातलं 30 जण असे आहेत की आता जे बाजारासाठी पण भाजीपाला करायला लागले. हे आत्तापर्यंतचा प्रवास आहे आमचा. हे सगळंच खूप अर्धवट आहे, कारण अजून काम पण शिल्लक आहे आणि आम्हाला अजून आयुष्य पण शिल्लक आहे. धन्यवाद.